सुनामी सारखी जी काही निकाल आला सगळा, त्याच्यात कोल्हापूर जिल्हा सुद्धा वाहून गेला म्हणायला हरकत नाही. मधुरिमांची उमेदवारी परत बदलून घेतली, त्यांनी अर्ज भरला, 3 दिवस त्यात गेले आणि शेवटच्या 2 दिवसात मात्र त्यांनी माघार घ्यायचा निर्णय घ्यायला सुरुवात केली. अर्ज भरणे आणि त्यांनी अपक्ष राहणे, माघार घेणे आणि मग त्यासाठी दबाव आणि हे जे 5-6 दिवस गेले त्याच्यामध्ये खूप नकारात्मक एक प्रकारचा संदेश गेला. पहिल्यांदा साताऱ्याच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जागा नाही असं पहिल्यांदा झालं आणि अशा पद्धतीचा बदल हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये केव्हा ना केव्हा घडेल अशी भीती कायमचीच होती आणि ती भीती खरंच ठरली. जयंत पाटलांच्या तालुक्यातली 48 गावं ज्या शिराळा मतदारसंघात आहेत तिथं प्रथमच भाजप निवडून आले. सातारा, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे साखरपट्टा म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण सहकार क्षेत्राची पंढरी म्हणतो. आता भाजपला सहकार क्षेत्रात शिरकाव सोपा झालाय का, काय वाटतं? सहकार क्षेत्रात सोपा झालाय म्हणण्यापेक्षा सहकार क्षेत्रात असलेले लोकांचा भाजपमध्ये शिरकाव झालाय. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे निकाल हाती आलेले आहेत. सगळीकडे आपण पाहतोय महायुतीची लाट होती, सुनामी होती, असे हेडिंग्स आहेत. दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये काय घडलं आपण बघणार आहोत. तिथली आकडेवारी सुरुवातीला सांगायची झाली तर कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये या दोन्ही ठिकाणी सगळेचे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले, तर सांगलीमध्ये अगदी 3 ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि इतर ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले. तर सुरुवातीला दिसतंय असं की तिकडे इतर राज्यामध्ये जे महायुतीचं वारं होतं, पण तिथंही या 3 जिल्ह्यांमध्ये महायुतीचं वारं होतं असं सांगितलं जातं. पण अंडरकरंट्स काय होते या 3 जिल्ह्यांमधले हे आज आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक लोकमत कोल्हापूर एडिशनचे संपादक वसंत भोसले सर. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. थँक्यू. तर सुरुवात आपण कोल्हापूर पासून करूयात. कोल्हापूर आणि बंटी पाटील हे समीकरण रुजत आलं होतं, थोडंफार रुजलं होतं. त्या समीकरणाला या निकालाने सुरुंग लागलाय का? आणि हा म्हणजे इतकी वाताहत बंटी पाटील यांच्या राजकारणाची, काँग्रेसची, महाविकास आघाडीची का झाली असे वाटतं तुम्हाला? कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बंटी पाटीलचे अपडाऊन्स आहेत. म्हणजे हे काही पहिल्यांदा झालंय असं नाही, त्यांचा एकदा पराभव पण झाला होता. त्यांची सुरुवातच 2004 साली झाली. खरं तर 20 वर्ष झाली आता त्याला. 2014 मध्ये ते पराभूत झाले होते आणि नंतर ते विधान परिषदेवर गेले. आघाडीचं सरकार आल्यानंतर ते मंत्री झाले, पालकमंत्री झाले आणि जिल्ह्यातल्या अनेक सहकारी संस्थांच्यावरही त्यांनी ताबा मिळवला. जिल्हा बँक असेल किंवा जिल्हा दूध संघ असेल, ज्याला गोकुळ म्हणून ब्रँड म्हणून ओळखला जातो, या सगळ्या राजकारणामध्ये त्यांची जास्त एकूण जास्त प्रभाव म्हणता येईल असा प्रभाव होता. पण त्याच वेळेला एक असं घडत गेलं की हा सगळा प्रभाव टिकणार असंच वातावरण एकूण होतं. पण आत्ताची जी सुनामी सारखी जी काही निकाल आला सगळा, त्याच्यात कोल्हापूर जिल्हा सुद्धा वाहून गेला म्हणायला हरकत नाही. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6-3 किंवा 6-4 होतील, 1-2 अपक्ष निवडून येतील, जनसुराजची एखादी सीट लागेल असं वातावरण होतं आणि ते वातावरण सर्वांनाच वाटत होतं. तसं आत्ताचा लागलेला निकाल हा सर्वांनाच आश्चर्यकारक, धक्कादायक अशा स्वरूपाचा थोडासा आहे. बीजेपी एखादा जागा येईल, शिंदे सेनेची एक जागा येईल, जनसुराजची एखादी जागा येईल, एखाद्या ठिकाणी अपक्ष निवडून येईल. 6-4 तरी नक्की होईल असं म्हटलं जात होतं. त्यानंतर त्यातल्या काँग्रेसच्या 2 जागा अडचणीत आल्या, त्यामुळं आणखीन तो घसरणीचा काळ लागला असं वाटत होतं. पण वातावरण निर्मिती करण्यामध्ये महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची धुरा सगळी राजपातीवरनं महायुतीची हाताळली गेली, ज्या पद्धतीनं त्यांना समर्थन देण्यात आलं आणि ते पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जे झालं तेच आता इथं झालेलं आहे. वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून पूर्वीपासून जेव्हा काँग्रेस अशा पद्धतीनेच निवडून येत होती, 200-200 जागा जिंकत होती, त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचे 2-3 उमेदवार निवडून देत होता.
ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती आणि 15 वर्ष राज्य होतं त्यांचं, त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे 2-3 आमदार निवडून येत होते. त्यामुळं विरोधकांचा जिल्हा म्हणून अशी थोडीशी अधिक ओळख होती कोल्हापूर जिल्ह्याची. सत्तेमध्ये नसताना सुद्धा संघर्ष करत राहणं आणि सत्तेवर असल्यानंतर सुद्धा संघर्ष करत राहणं हे सातत्यानं कोल्हापूरमध्ये घडत गेलेलं आहे. आजही 1980 किंवा 70च्या काळामध्ये जसं मुंबईत मोर्चे निघायचे, पुण्यात निघायचे आणि सांगली कोल्हापूरला निघायची, तसे आजही कोल्हापूरमध्ये वर्षभर किमान 100 मोर्चे म्हटलं तरी सुद्धा 3 दिवसाला 4 दिवसाला एखादा मोर्चा कोल्हापुरात असतोच. त्यामुळे संघर्ष करणे, विरोधाचं काम करणे अशा पद्धतीचं एक वातावरण इथं आहे. कुठलाही प्रश्न आला, जसं शक्तीपीठचा प्रश्न आला, शक्तीपीठचा शेवटचा टेल एंड कोल्हापूर जिल्हा होता. त्यानंतर तो फारच थोडासा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार होता. कोल्हापूर शहरात तो काही येणार नव्हता, पण तरी सुद्धा जितकी ताकद कोल्हापूर जिल्ह्यानं त्या विरोधात उभी केली तेवढी ताकद कुठेही महाराष्ट्रात उभी राहिली नाही. थोडेफार सांगलीत झाली, बाकी 10 तालुक्यामध्ये विरोधात वातावरण तयार झालं नाही. म्हणजे ते विरोध करणं हा तिथं एक किंवा त्याच्या संदर्भात चिकित्सा करणं हे जे म्हणतो ते कोल्हापूरला पूर्वीपासून अधिक आहे. आणि त्यामुळं आता जे झालेलं आहे ते जसं संपूर्ण महाराष्ट्रात झालं त्या पद्धतीनंच इथं पण घडलेलं आहे. आणि कदाचित त्यातनं पुढे कशा पद्धतीनं वातावरण जाईल, कुठले इश्यूज येतील, कुठले प्रश्न असतील, त्याच्यावर तर राजकारण पुढे ठरत जाईल असं मला वाटतं. सर, कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल पाहता गेल्या काही महिन्यांमध्ये साधारण 15-20 दिवसांपूर्वी कोल्हापूर उत्तरमधून शाहू घराण्यातून मधुरिमा राजे यांची उमेदवारी झाली होती. त्यानंतर त्यांची माघारी झाली. हा शाहू घराण्यातला जे माघारी प्रकरण आहे, यामुळे कोल्हापूरचं वातावरण बदलत गेलं का आणि त्याचा फटका कोल्हापूरच्या संपूर्ण निकालावर लागला का, काय वाटतं? थोडासा झाला त्याचा परिणाम, कारण एक वातावरण निर्मिती झाली होती आणि वास्तविक राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी परत निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यायला नको पाहिजे होता आणि घेतला तर तो परत मागं घ्यायला नको पाहिजे होता. पण हे दोन्ही निर्णय त्यांचे चुकले असं मला वाटतंय. कारण जर राजू लाटकरांची उमेदवारी जाहीर झाली असती, त्यांच्या संदर्भात थोडासा विरोध नगरसेवकांच्या पातळीवर होता, तो शमला असता आणि ते बंटी पाटील करू शकले असते. आणि मध्यंतरी मग तो निर्णय बदलण्यामध्ये 2-3 दिवस गेले. त्यानंतर मधुरिमांची उमेदवारी परत बदलून घेतली, त्यांनी अर्ज भरला, 3 दिवस त्यात गेले आणि शेवटच्या 2 दिवसात मात्र त्यांनी माघार घ्यायचा निर्णय घ्यायला सुरुवात केली. ते असे 5-6 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि त्याचा परिणाम उलटा झाला. वास्तविक त्या जर असत्या तर निवडणूक सोपी झाली असती काँग्रेसला, काँग्रेस विजयी झाली असती असं आजच्या निकालानंतर म्हणता येत नाही. पण लोकांचं मात्र त्यावेळेला एकूण परसेप्शन असं होतं की त्या विजयीच होतील आणि चांगल्या मार्जिननं विजयी होतील असं एक परसेप्शन लोकांच्या मध्ये होतं. आणि ते परसेप्शन कदाचित इतर करवीरमध्ये काँग्रेसचा उमेदवार मागच्या वेळी निवडून आला होता, दक्षिणमध्ये आला होता, हातकणंगल्यामध्ये आला होता, हे सगळे लागूनचे मतदारसंघ आहेत एकमेकाला, शहराच्या आणि शहराच्या भोवती असलेले. तर ह्या चारही मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण व्हायला मदत झाली असते. आणि मग त्यामुळे ते जे काय नाट्य घडलं ते नाट्य महाविकास आघाडीला नुकसान करून गेलं. आणि मधुरिमांची एक प्रतिमा राजघराण्याची बद्दलच असलेली लोकांच्या मध्ये आदराची भावना, हे सर्व विचारात घेता त्या असायला पाहिजे होत्या असं वाटतं. आणि जर नसत्या तरी बरं झालं असतं. कारण राजू लाटकरांच्या निवडणुकीचा अर्ज भरणे आणि त्याने अपक्ष राहणे, माघार घेणे आणि मग त्यासाठी दबाव आणि हे जे 5-6 दिवस गेले त्याच्यामध्ये खूप नकारात्मक एक प्रकारचा संदेश गेला आणि लोकांचं एक परसेप्शन जे तयार झालं होतं त्याला धक्का बसला. आणि जे शहरी मतदारामध्ये सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, व्यावसायिक आहेत, असा जो वर्ग आहे, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, कारण हे रिजनल हेडक्वार्टर आहे. आणि अशा ठिकाणी वातावरण जे तयार व्हायला मदत झाली होती ते त्या सगळ्यालाच धक्का लागला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट एक प्रकारचा तयार झाला. कोल्हापूर जिल्ह्याबद्दल सर शेवटचा प्रश्न. कोल्हापूर हे सुरुवातीपासून असं सांगितलं जातं की ते पुरोगामी विचारांचं शहर, पुरोगामी विचारांचा जिल्हा, पण त्याच वेळी असंही सांगितलं जातं शिवसेनेचं तिकडं राजकारण आहे, त्यामुळे हिंदुत्वासाठी ती पोषक भूमी नेहमीच आहे. तर हा वैचारिक द्वंद्व कोल्हापुरात आहे. तर या निकालानंतर तुम्हाला काय वाटतं
की तिथे हिंदुत्ववादी विचार हळूहळू रुजत चाललाय का? हिंदुत्ववादी विचारांनी किंवा हिंदुत्ववादी विचारांना कोल्हापूरने स्वीकारलंय का? काय वाटतं? कोल्हापूरने हिंदुत्व स्वीकारल्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा थेट एक म्हणता येईल की आक्रमकपणा जो आहे, मग तो डाव्या विचारसरणीमध्ये असेल, पुरोगामी विचारसरणीमधला असेल किंवा काँग्रेसमधला सुद्धा असेल, जो आक्रमक नेता असतो तो पॉप्युलर होतो. काँग्रेसमध्ये सुद्धा असे अनेक नेते होऊन गेले आणि काँग्रेस आणि शेका पक्षाचं नेहमीच इथं द्वंद्व असायचा आणि त्यांचा प्रभाव असायचा. 1990 पर्यंत शेका पक्षाचा बालेकिल्ला कोल्हापूर शहर होतं. शहरातून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून यायचा. 1990 त्याची फेरजुळणी झाली आणि शिवसेना पहिल्यांदा निवडून आली. आणि मग त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळेला निवडणुकीचा प्रचार कोल्हापुरातून सुरुवात केली. सगळ्या निवडणुका ते असेपर्यंत आणि याच निवडणुकीत देखील, आत्ताच्या निवडणुकीत देखील महायुतीने आपल्या महाराष्ट्रातला प्रचाराचा प्रारंभ कोल्हापूरातून केला. कारण कोल्हापूरच्या भूमीचा एक वैशिष्ट्य आहे की आक्रमकपणा जो असतो राजकारणातला, सार्वजनिक जीवनातला, सामाजिक जीवनातला, तो सर्व कोल्हापूरमध्ये तो दिसतो. आणि म्हणून कोल्हापुरात एकदा ठरलं की ते ठरलं अशा पद्धतीचं एक ईर्षेचं राजकारण नेहमी असतं. मी मागच्या वेळा सुद्धा जेव्हा या प्लॅटफॉर्मवर बोलताना म्हटलं होतं, ईर्ष्या ही खूप महत्वाची असते आणि त्याच्यामध्ये आपला उमेदवार विजय करण्यापेक्षा समोरचा पाडायचा आहे आपल्याला. आपला विजय त्यामुळे होईलच आपोआप, पण समोरच्याला पाडून आपण विजय मिळवायचा आहे. आपल्या माणसाला विजय करायचा नाही आहे, तर त्याला पाडायचं आहे आधी, असं ठरलं जातं. आणि तो संघर्ष करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. हिंदुत्वाची म्हणाल तसं देशभर जसं परिणाम झालाय तसं थोडासा परिणाम इथं सुद्धा दिसतो आहे. आणि तो एक कॉमन असा एक फॅक्टर झालाय. कारण इथं तसं अनेक युपी बिहारमध्ये किंवा अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात व्यस्त असते आणि तिथं हिंदू आक्रमक होतात. किंवा संभाजीनगरमध्ये जे राजकारण दिसतं किंवा मालेगाव किंवा नाशिक सारख्या भागात दिसतं, भिवंडी सारख्या दिसतं, तसं इथं वातावरण नाही. कारण कोल्हापूरची लोकसंख्या जवळपास 40 लाख आहे. त्याच्यामध्ये 2च लाख संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुस्लिमांची आहे. त्यामुळं तसा वाद कधी नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये मात्र काही ना काही गोष्टीवरनं खटके उडतायत असं दिसतंय आणि ती तीव्रता अधिक जाणवते आहे. जसं विशाळगड प्रकरणामध्ये झालं. विशाळगडचं प्रकरण हा अतिक्रमणाचा प्रकरण होता. तो धार्मिक विषय तसा नव्हता, पण त्याला धार्मिक रंग देण्यात आला. कारण अनेक अतिक्रमणे ही हिंदूंची पण तिथं आहे, तिथं मुस्लिमांची पण आहेत आणि ती परंपरागत लोक राहिलेले आहेत. जे शिवाजी महाराजांच्यावर होते अशा वंशजांचे मुस्लिम आहेत, म्हणजे ज्यांचे पूर्वज 13व्या पिढीपूर्वी जे होते ते ह्यांच्या तारांनी बरोबर शिवाजी महाराजांच्या बरोबर लढलेले मुस्लिम आहेत. आणि तिथं तो हिंदुत्वाचा त्याला कल्ट देण्याचा प्रयत्न, जिथं इथं जेव्हा जेव्हा असं काही उपस्थित होईल तिथं देण्याचा प्रयत्न आक्रमकपणे हिंदुत्व संघटनांच्याकडून केला जातोय. आणि त्याला प्रतिकार तेवढ्याच ताकदीनं किंवा त्याच पद्धतीचं राजकारण मुस्लिमांच्याकडनं होताना दिसत नाही. कदाचित हा बायस्ड आहे असं तुम्हाला वाटेल, पण बायस्ड नाही याच्यासाठी की त्यांची ताकदच तेवढी नाही आहे, कारण संख्याच तेवढी नाही आहे आणि ते सार्वजनिक जीवनामध्ये दिसत नाही. आणि बरेच लोक त्यांच्यातले जे आहेत, हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, त्यांच्यातले बरेच लोक हे समन्वयाची भूमिका घेणारे आहेत. त्यामुळं अलीकडची जी एक छोटी मोठी दंगल सोडली कोल्हापुरामध्ये, तर गेल्या 50-60 वर्षामध्ये कोल्हापूरला कधीही जाती दंगलीचा डाग लागलेला नाही. जेव्हा बाबरी मशीद पडली आणि जेव्हा देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, मुंबईत झाल्या, आणि मुंबईचं रिफर्गेशन तुम्हाला माहित आहे की प्रतिबिंब सगळ्या महाराष्ट्रावर पडतं, मुंबईशी आपण कनेक्ट आहोत. पण तेच त्यावेळेला सुद्धा तणाव असेल, वातावरण तणावपूर्ण असेल, पण दंगा असं झाला नव्हता. अलीकडच्या काळामध्ये मात्र कुठेही जगभरात काय घडलं किंवा देशभरात काय घडलं, महाराष्ट्रात काय घडलं, त्याची ठिणगी उठते आणि तणावाचं वातावरण निर्माण होते. पूर्वी कधीही गणपतीच्या वेळेला किंवा आणखीन कुठल्या धार्मिक सणांच्या वेळेला पोलिसांना संचलन करताना आम्ही कधी कोल्हापुरात पाहिलेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये मात्र ते मग मोहरम असो किंवा आणि काय असो, अलीकडच्या 1-2-3 वर्षामध्ये पोलीस संचलन करू लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठंतरी जमीन हललेली आहे, थोडस बदललेलं आहे आणि ते वातावरण, आणि मग ते त्याला हिंदुत्वाचं यश म्हणायचं का अपयश म्हणायचं समाजाचं, हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण त्याचा परिणाम जाणवतो आहे, मात्र हे खरं आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. तर आता आपण साताऱ्याकडे येऊ. सातारा जिल्हा हा नेहमी शरद पवारांना साथ देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथेही महायुतीचे 8 पैकी 8ही उमेदवार निवडून आलेत. भाजपचे 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 2
असे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत. असं का झालं आणि शरद पवारांकडून हा बालेकिल्ला त्यांचा का निसटला, काय वाटतं? मला असं वाटतं की तिथे एक सॅच्युरेशन ज्याला म्हणू राजकारणातलं, तसं एक सॅच्युरेशन त्या जिल्ह्यात आलंय असं एक अलीकडच्या काळात माझ्या असं लक्षात आलेलं आहे. म्हणजे एक साठलेपण, साचलेपण, तेच तेच तोच तोच पणा तिथं आलेला आहे. आणि संघटनेच्या पातळीवरती, राजकीय पातळीवरती जी सरमिसळ व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या समाजातले लोक यायला पाहिजेत आणि राजकीय कृती जी व्हायला पाहिजे ती अलीकडे कुठेतरी थांबली असं वाटतंय. कारण तो जिल्हा एक वेगळा जिल्हा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये. जेव्हा तुम्ही यशवंतराव चव्हाणांनी तिथून राजकारणाची सुरुवात त्यांच्या आयुष्यात केली, कारण त्या त्या जिल्ह्यात त्यांचं गाव होतं. तो भाग सगळा सातारा आणि सांगली एकच जिल्हा होता. त्यांचा जन्म, त्यांचं मूळ गाव, त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची कर्मभूमी तिथंच होती. ते वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, त्यानंतर नाना पाटील असे खूप मोठे स्वातंत्र्य सेनानी त्या भागात होऊन गेले. आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिथं प्रति सरकार सुद्धा जे आलं ते काँग्रेसला विचारला मानणारच प्रति सरकार होतं, पण अहिंसक पद्धतीनं त्यांनी त्या काळामध्ये लढला होता. जिरी बापू लाड असतील, नागनाथ नायकुडी असे खूप लोक होते की जे जायंट म्हणता येईल असे स्वरूपाचे होते. वैचारिक बैठक ही खूप चांगली होती. आणि शिवाजी महाराजांच्या एकूण रयतेच्या राज्याचा जो एक प्रभाव म्हणतात तो सुद्धा प्रभाव तिथं खूप होता. पण एक होतं की पुढे राजकारण जात असताना नव्या नेतृत्वाला संधी मिळत जायला पाहिजे आणि तेच तीच घराणे, तीच तीच हे तेच तेच कारखाने, तेच राजकारण. आणि अलीकडच्या काळामध्ये 15-20 वर्षामध्ये जो काही बदल झाला, जो काही पुण्याचा विकास झाला आणि ज्या पद्धतीचं नवं शिक्षण लोकांनी घ्यायला सुरुवात केली, तरुणांनी घ्यायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांच्या आकांक्षा, अपेक्षा सगळ्या बदलत गेल्या. आणि त्या आकांक्षा, अपेक्षांची नोंद कुठतरी घ्यावी असं सातारकरांना वाटलं नाही. अलीकडच्या काळामध्ये एक लोणंदची, फलटण लोणंदच्या पट्ट्यामध्ये जी काही मल्टीनॅशनल कंपन्यांची तिथं हे झाली, इस्टॅब्लिशमेंट झाली, औद्योगिक वसाहत सुरुवात झाली. तिथे थोडे कर्मचारी, तिथे थोडे जॉब मिळाले. अन्यथा सर्वांना पुण्यालाच जावं लागत होतं अशी परिस्थिती होती. निम्म सातारा हे पुण्यात आहे, अशी परिस्थिती साताऱ्याची आहे. आणि मला वाटतं की हे एक राजकीय स्थित्यंतर, आर्थिक सामाजिक बदल जे आहेत, हे बदल कुठेतरी राजकारणात अप्रत्यक्षपणे रिफ्लेक्ट होत आहेत असं दिसतंय. आणि त्याला गवसणी घालणारं नेतृत्व नाही आहे. आणि त्याचा राग एक वेगळ्या पद्धतीनं इथं व्यक्त झाला. कारण 1999ला तुम्ही बघितलं असेल, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला 10 पैकी 10 मतदारसंघ होते, त्यावेळेला 10 पैकी 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. एकच जागा उंडाळकर पाटलांची दक्षिण कराडमधनं एकच काँग्रेसची आली होती. आणि ही 99ची स्थिती होती. आणि आज बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा नाही, काँग्रेसलाही एक जागा नाही. पहिल्यांदा साताऱ्याच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जागा नाही असं पहिल्यांदा झालं. आणि मला वाटतं की हे स्थित्यंतर जे झालेलं आहे, याचा कुठंतरी अर्थ लावण्यामध्ये, त्याप्रमाणे राजकारणामध्ये बदल करण्यामध्ये हे कमी पडतात. आणि त्यामुळं हे एक आलेली रिॲक्शन आहे. हे त्या विचारसरणीला मानून आलेलं आहे की नाही याच्याविषयी मला शंका आहे. किंवा ते आपलं मानायचं की भाजपची तिथे सत्ता उतरली, कारण कारण जे निवडून आलेत भाजपकडून ते सर्व पूर्वाश्रमीचे काँग्रेसवालेच आहेत. इव्हन सांगली जिल्ह्यात सुद्धा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ते सुद्धा एकमेव जागा दक्षिण महाराष्ट्रात ज्याचा आपण विचार आता करतो, जो पट आपण मांडतोय आहोत, सांगलीची एकच सुधीर गाडगे हे एकमेव संघ परिवारातले आहेत. भाजप किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा महायुतीमधनं जे निवडून आले 23 आमदार, त्या 23 मध्ये एक जण फक्त हे आहे. बाकीचे 22च्या 22 लोक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. त्यांच्या घरातून कोणी ना कोणी काँग्रेसचे आमदार झालेत, कारखाना स्थापन केलाय किंवा त्यांचे भाऊ कारखाने होते. आता अतुल भोसलेंनी ज्यांनी पृथ्वीराज बाबांना ज्यांनी पराभूत केलं, अतुल भोसलेंचे वडील हे जयवंतराव भोसले हे यशवंतराव चव्हाणांचे सक्के भाऊ. त्यांच्याबरोबर त्यांनी 40-50 वर्ष राजकारण केलं. काँग्रेसच्या राजकारणामध्ये ते वाढले. यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव मोहिते हे अनेक वर्ष आमदार होते, 18 वर्ष मिनिस्टर होते, अर्थमंत्री होते, सहकार मंत्री होते, कृषी महसूल मंत्री होते. बाळासाहेब देसाई अनेक वर्ष निवडून येत होते. 1980 पर्यंत ते सातत्यानं 52 ते 80 पर्यंत निवडून येत होते. साताऱ्यामध्ये इव्हन साताऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं अभयशी राजे भोसले यांची पार्श्वभूमी सगळी काँग्रेसची होती. मकरंद आबा जे निवडून आलेत अजितदादांच्याकडनं, त्यांचे वडील लक्ष्मण पाटील हे खासदार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे, पूर्वी ते काँग्रेसचे होते.
हे सर्व काँग्रेसची मंडळी आहे. किंवा आता गोरे सुद्धा यांचाही संबंध काही भाजपशी होता असं कधीच नव्हतं. ते काँग्रेसकडनं आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे मला असं वाटतं की ही सर्व बघितली 23 पैकी 22 लोक हे काँग्रेसचेच पूर्वीसर्वीचे आहेत आणि आजही भाजपला त्यांचाच आधार घेऊन पाय रोवावा लागतो. आणि मला असं वाटतं की काटे को काटा काट म्हणतो, काट्याने काटा काढणे म्हणतो, तर तशा पद्धतीनं भाजपनं इकडे डावपेच आखलेले आहेत. कारण त्यांच्या पूर्वाश्रमीच्या इथं पाय कधीच रोवले गेले नव्हते त्या विचारसरणीने किंवा त्या विचारातून नेतृत्व तयार झालं नव्हतं. जसं पुण्यामध्ये आता तुम्ही म्हणाल, पुण्यातले 8 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आलेले त्याच्यातले 5-6 लोक तरी असे निघतात की जे संघ परिवारातनं तयार झालेले आहेत, विद्यार्थी परिषदेनं तयार झालेले आहेत, भाजप जनसंघामधनं तयार झालेले आहेत. तसं इथं कधी घडलं नव्हतं. आणि मला वाटतं की याचा फेरविचार आता काँग्रेसने करायला पाहिजे. भाजपने ते ज्याला लोहे को लोहा काढताय तसं काँग्रेसची मदत घेऊनच त्यांनी केली. ज्या पद्धतीची निवडणूक दक्षिण कराडमध्ये झाली किंवा उत्तरमध्ये झाली, उत्तरमधले मनोज घोरपडे हे सुद्धा पूर्वाश्रमी जे काँग्रेसवालेच आहेत. त्यांची राजकीय विचार करण्याची पद्धत, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा पद्धतीनं विचार करणारीच संस्था आहे. तुम्ही वेगळा विचार काय मांडणार आहात का, हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की तो वेगळा जर विचार मांडला, कारण मी तुम्हाला सांगितलं की ही घसरण कशी झाली, बदलत्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्व विचारांचा वेध घेऊन नेतृत्वात बदल करायला पाहिजे, कार्यक्रमात बदल करायला पाहिजे, तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बदल करायला ती करायला तयार नाहीत. आजही त्यांना चेअरमन होणं, कारखान्याचं डायरेक्टर होणं हे भूषणावं वाटतं. पण आत्ताचा तरुण साखर कारखान्यात नोकरी लावावी याचं स्वप्न बघत नाही. तो स्वप्न बघतो पुण्याच्या हिंजवडीत जाईन का, बेंगलोरच्या IT ह्याच्यामध्ये जाईन का, इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये जाईन का, तो नारायण मूर्तीकडे बघेल का साखर कारखान्याच्या चेअरमनकडे बघेल. त्यामुळे मला वाटतं की हा जो बदल झालाय तो बदल हे स्वीकारायला तयार नाहीत, म्हणून ही वाताहत झाली. आणि मला वाटतं की हे होणं अपेक्षित होतं. आणि अशा पद्धतीचा बदल हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये केव्हा ना केव्हा घडेल अशी भीती कायमचीच होती आणि ती भीती खरंच ठरली. आणि हे भीती खरं तर भीती म्हटलं तर आपल्याला नाही, पण त्या राजकारण्यांना ती भीती वाटायला पाहिजे होती, पण त्यांच्या खिचगंतीत हा विषयच नाही. त्यामुळे हा बदल त्यांनी कधी स्वीकारावा. कारण एकीकडे तुम्ही पहा, आज ग्रामीण भागातला माणूस असला तर त्याच्या घरामध्ये 100 चॅनलचं टीव्ही बॉक्स आहे, 100 चॅनल त्याला दिसतात. तो परची मॅच बघतोय, तो पॅरिसचं ऑलिम्पिक बघतोय, तो आणखीन काही सर्व काही जगभरातलं सगळं पाहतोय. त्याच्या मोबाईलवर सगळं जग आलेलं आहे. आणि त्याचं शहरी आणि ग्रामीण ह्या कन्सेप्ट ज्या होत्या, संस्कृती जी होती, संगीत, शास्त्र किंवा आणखीन काही आधुनिक सगळं असेल, त्या सगळ्याशी तो जोडला गेलेला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी ही जी रेषा होती ही पुसट होत चाललेली आहे. आणि पुसट होत चालताना तुमच्या आशा आकांक्षा सुद्धा बदलतात. आणि त्याचाच वेध जो घ्यायला पाहिजे तो घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेत. याचा अर्थ भाजपनं काय तो वेध घेतलाय असं नाही. भाजप आता यांना पर्याय काहीतरी पाहिजे, यांची कुठेतरी मर्यादा संपली असं यांना वाटतं आणि पर्याय म्हणून त्यांनी निवडलेत. पण त्यांचे चेहरे तेच आहेत. तुम्ही त्यांचा भाजपचा मुखवटा काढला किंवा महायुतीचा मुखवटा ह्या 22 आमदारांचा काढला तर आज तुम्हाला काँग्रेसवालेच दिसतील. ते दररोज वागणं त्यांचं तेच असणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी पैसा खर्च केला हे जर बघितलं तर तुम्ही त्यांच्यापेक्षा वाईट पद्धतीनं यांनी राजकारण हाताळलं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्याचा सगळ्याचा आपण मीडियातल्या लोकांनी एक रेट्रोस्पेक्टिव्ह अशा स्वरूपाचा अनालिसिस आपल्याला करायला पाहिजे. आणि हे बदल अपेक्षित होते असं मला वाटतं. आणि त्या बदलाला या भागामध्ये काँग्रेसला पर्यायी डावी विचारसरणी किंवा पुरोगामी विचारसरणी होती. जो प्रश्न मगाशी तुम्ही मला विचारला ते तर पर्याय द्यायला 20 वर्षापूर्वीच मागे पडले. त्यांनी जेव्हा कॉम्प्युटरला विरोध केला तेव्हाच ते मागे पडायला सुरुवात झाली. म्हणजे राजीव गांधीच्या काळामध्ये जेव्हा संगणक यायला तयार झालं तेव्हा भाजपही करत होतं. भाजपने त्याला विरोध केला होता आणि बैलगाडीतनं मोर्चा वगैरे काढला होता. वाजपेयीने अडवाणी सुद्धा त्यात सहभागी झाले होते. पण त्यांनी नंतरच्या काळात बदलले ते आणि बदलायला लवकर शिकले. त्यामुळे मला असं वाटतं त्याला पुन्हा जाती धार्मिक ह्याचा पुन्हा, कारण ज्या पद्धतीनं उघडपणे धार्मिक प्रचार झाला हे बघितल्यानंतर असं वाटतं की हे बदल अपेक्षित होते. तर मला आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे. असं सांगितलं जात होतं निवडणुकांपूर्वी की सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांवर एकनाथ शिंदेचं विशेष लक्ष आहे. तुम्हाला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदेचा इफेक्ट दिसतोय का? आहे ना तसं. कारण कसं आहे, या भागामध्ये शिवसेनेचं मर्यादित यश होतं.
तुम्ही साताऱ्यात बघितलं तर 2 जागा होत्या, इकडे बघितलं तर 1-2 जागाच होत्या. त्यांनी इकडे 3 आणि तिकडे 2 अशा 5 जागा मिळवल्या आणि सांगलीला 6 जागा म्हणजे 26 पैकी 6 म्हणजे शिवसेनेला इतकं यश कधी मिळालं नव्हतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर 4 जागा किंवा 2 जागा किंवा कोल्हापूरची एखादी जागा मिळत होती. 2019ला शिवसेनेला एकच सांगली जिल्ह्यात जागा मिळाली होती, ती पण अनिल बाबरांची. अनिल बाबर हे मूळ काँग्रेसचे, नंतर राष्ट्रवादीचे. त्यांचं जवळ का पंचायत समिती सदस्य असल्यापासून त्यांचं 30-35 वर्षाचं राजकारण हे काँग्रेसचं राजकारण होतं. ते काँग्रेसच्या पद्धतीत वाढलेले होते. त्यांना उमेदवार ऐन वेळेला त्यांना शिवसेनेने घेतला आणि ते निवडून आले आणि ते अनिल बाबर म्हणूनच निवडून आले. शिवसेनेची उमेदवारी होती. आज सुद्धा त्यांची सहानुभूती किंवा त्यांनी केलेलं काम त्याच्यावरती त्यांचा मुलगा सुहास बाबर निवडून आला तेव्हा 78,000 मतांनी निवडून आला आणि एवढी मोठी सहानुभूती त्यांना निर्माण झाली. कारण अनिल बाबरनी केलेलं काम आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 75,000 मतदार मिळालेले आहेत. म्हणजे 78,000 मत ही जे मताधिक्य आहे ते विरोधी पक्षाला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे. मला असं वाटतं की शिंदेसाठी ही महत्वाचं होतं. याचं कारण असं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यश मिळू शकेल असं इथं होतं. कारण पुणे आणि सोलापूर इथे अजित पवार आणि भाजप यांचा प्रभाव अधिक होता. कारण राष्ट्रवादीचा प्रभाव पुणे जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिक होता. त्यामुळं तिथे ऍडव्हान्टेज हा अजित पवारांच्या पक्षाला मिळू शकतो आणि भाजपचं डॉमिनेशन होतच. कारण भाजपला माढा आणि सोलापूरच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 10-10 वर्ष यश मिळत गेलं होतं. शिवाय त्यांचे आमदारही जास्त होते. आजही 5 आमदार, सर्वाधिक आमदार भाजपचे सोलापूरमधून निवडून आलेत. 9 आमदार पुणे जिल्ह्यामधून आलेत. त्यामुळं शिंदेना फक्त मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर हे 3च जिल्हे तसे राहिले होते ज्याच्यावर ते अधिक लक्ष केंद्रित करू शकले असते आणि ते करून त्यांनी यश मिळवलं. म्हणजे अन्यथा 58 मतदारसंघांचा पश्चिम महाराष्ट्र तसं त्यांच्या दृष्टीनं कोरडा राहिला असता. त्यामुळे त्यांनी बराच भर इथं दिला. म्हणून प्रचाराची सुरुवात सुद्धा करण्याचं पहिल्यांदा त्यांनीच तशी भूमिका घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेला इथे अधिक आक्रमक राजकारण करण्याला प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिंदेना उलट अधिक संधी होती आणि त्यांनी ती संधी साधली आणि त्यांच्या दृष्टीने ती पावलं अगदी योग्य होती असं मला वाटतंय. आणि शिंदे स्वतः सातारा जिल्ह्यातलं त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचं तापोळ्याजवळ महाबळेश्वर तालुक्यामध्ये त्यांचं मूळ गाव तिथं आहे. जावळी का तापोला महाबळेश्वर मध्ये येतं दरेगाव आणि कोयनेच्या बॅकवॉटरच्या तिथं आहे आणि त्यांची वडील वगैरे खूप पूर्वी 17व्या शतकामध्ये ठाण्याला गेले. त्यांनी काम केलं. त्यांनी स्वतः सुद्धा तिथे अंगमेहनतीचं काम केलं आणि इकडले ते गेलेले स्थलांतरित जसं मुंबईला कोकणातून येतात तसं पश्चिम महाराष्ट्रातल्या दऱ्या डोंगरातनं गेलेले जे माथाडी कामगार आहेत तशाच पद्धतीनं ते गेलेले इकडलं नेतृत्व आहे. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं येणं जाणं हे अलीकडे जास्त वाढलं. पूर्वी ते आज दिसू लागलं कारण मुख्यमंत्री झाल्यामुळे. पूर्वी ते येत होते जात होते पण दिसत नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये त्यांना इकडला भाग जाणून होते ते आणि त्यांना ते यश मिळालं आणि त्यांची तो डावपेच खराच योग्य ठरला असं मला वाटतं. तर मला आता सांगलीकडे यायचंय. सांगलीचा निकाल बघता कोल्हापूर आणि साताऱ्यात जे निकाल लागले त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा होता. म्हणजे तिकडं सांगलीला किमान महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या. तासगाव, कवठे महाकाळ, पलूस, कडेगाव आणि जयंत पाटील यांचं इस्लामपूर या 3 जिल्ह्यात महाविकास आघाडी 3 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा निवडून आल्या. मला असं विचारायचंय की जयंत पाटील मुख्यमंत्री पदाच्या बाबतची चर्चा होते. विश्वजित कदमांची पण कधी ना कधी मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा होते. या 2 मातब्बर नेत्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात यश मिळालं पण ते सांगलीमध्ये इतर पट्ट्यात प्रभाव पाडू शकले नाही. त्याचं कारण काय काय दिसलं तुम्हाला? सांगलीमध्ये काय दिसलं? याचं कारण असं दिसतंय की सांगलीमध्ये सुद्धा त्यांच्याही जागा तशा अडचणीत आल्यासारख्या वातावरण तयार झालं होतं शेवटी. कारण ज्या पद्धतीनं खानापूर असेल, जत असेल, सांगली, मिरज असेल, इथं भाजपने चांगली तयारी केली होती. सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर भाजपला यश मिळणार असं एक वातावरण तयार झालं. मिरजेला महाआघाडी लढतच नव्हती. त्यांनी जागा सोडून दिल्या अशाच पद्धतीनं होतं. ते राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघातल्या उमेदवाराला ताकद देऊन उभं करण्याचं जे काम पूर्वी काँग्रेस करायचं
तशा पद्धतीनं आता कोणीही इनिशिएटिव्ह घ्यायला तयार नाही, तसं घेत नाही. आणि त्यामुळं तो उमेदवार दुबळा ठरतो. आणि त्या मानानं सुरेश खाडे जे भाजपकडनं पालकमंत्री होते, ते उभे होते, मंत्री होते, त्यांची ताकद खूपच होती आणि त्या प्रभाव खूप जाणवला. आणि त्यांची भूमिका पण लवचिक आहे. लोकसभेच्या वेळेला त्यांनी कशा पद्धतीनं अंडरकरंट्स त्यांनी होते, कशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, त्यांचे भाजपच्या खासदारांच्या बरोबर थोडेसे मतभेद पण होते, पण ते उघडपणे बोलत नव्हते. पण त्यामुळे मला असं वाटतं की ते सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांच्या मध्ये पण असावा असं दिसतंय. त्याचा वातावरणाचा झाला. पण ज्या तीन महाआघाडीचे उमेदवार निवडून आले, हे फक्त आणि फक्त महाआघाडीचं यश नाही, तर त्या लोकांचा प्रभाव आहे, त्या उमेदवारांचा प्रभाव म्हणता येईल. जयंत पाटलांची ही 8वी निवडणूक होती. 7 निवडणुका त्यांनी एका ओळीनं जिंकलेल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क मतदारसंघातला खूप चांगला आहे. पलीकडे विश्वजित कदमचं सुद्धा तसंच होतं की त्यांचाही जनसंपर्क खूप मोठा आहे. त्यांच्या वडिलांनी 9 वेळा निवडणुका लढवल्या तिथून. त्यातल्या 6 निवडणुका जिंकले, 3 वेळा ते हरले. एक पोटनिवडणूक होती. आणि तो मतदारसंघ कदम नावानंच ओळखला जातो. कदम यांच्या घराण्याच्या नावानंच ओळखला जातो. आणि त्यांचं काम खूप आहे. त्यांचे विशेषतः पतंगराव कदमांचे मोठे बंधू जे आहेत, ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, विधान परिषदानंतर आले होते. त्यांचा जनसंपर्क हा खूप मोठा असल्यामुळं कदम यांचा एकूण सगळा परिवार जो आहे तो खूप मोठा परिवार आहे. भारतीय विद्यापीठाचं शैक्षणिक जाळं जे आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव. आणि पलीकडे त्याला लागूनच तासगाव कोटेमंका मतदारसंघ आहे, तो आर पाटलांचे चिरंजीव रोहित आर पाटील या अर्थानं, म्हणजे आर पाटलांनाच आपण एक नव्यानं पुन्हा मत देतोय अशा पद्धतीची भावना लोकांच्या मध्ये होती. त्यामुळे संजय काका पाटील जे भाजपकडून उमेदवार होते, माजी खासदार, त्यांनी अनेक वेळेला आर पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवून पाहिलेली आहे, पण ते कधीही विजयी झाले नाहीत. आणि हा मुलगा विजय होईल का, तर ते आर पाटील विरुद्ध संजय पाटील अशाच प्रकारचं त्याला स्वरूप आलं होतं. रोहित हा त्यांचं प्रतीक आहे. आणि रोहित जो बोलतो तो, त्याची बोलणी, त्याची मांडणी, त्याचं ढाचणी, त्याचा शब्द उच्चार सगळं आर पाटलांसारखं आहे. आणि ज्या वेळेला 1990 मध्ये आर पाटील राजकारणात आले, सामान्य कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा, कुठल्याही मराठा मोठ्या घराण्यातला मुलगा नव्हे, ज्याचे पै पाहुणे मोठ्या घराण्यातले नाहीत, म्हणजे त्या भागात मराठा कास्ट ही फार डॉमिनेटिंग आहे. आणि तिथे एकमेकाचे पै पाहुणे हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण आर पाटलांचे वडील वारलेले, आई घरात होती आणि कोणच नव्हतं, लहान भाऊ होते बाकीचे. जिल्हा परिषदेचा एक सदस्य उभा राहिला आणि केवळ ओरटरीच्या जोरावरती आणि त्यावेळेच्या एकूण वातावरणाच्या जोरावरती त्यांना ते यश मिळालं होतं. आणि नंतर पुढे त्यांनी विधिमंडळात खूप मोठं काम केलं, अनेक मंत्रिपद वगैरे मिळत गेली, हा भाग वेगळा. त्यांनी मतदारसंघामध्ये खूप बेसिक, ज्याला अम्युनिटीज म्हणू, ज्याला पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर प्रश्न होता. आणि त्या भागामध्ये द्राक्ष उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि द्राक्षाला भाव मिळत नाही, तर मग तो बेदाणा बनवा आणि बेदाणा उद्योग उभा करा. आणि तो बेदाणा उद्योग उभा करून जवळपास 1,500 कोटीचा टर्नओव्हर आज त्या भागात झालेला आहे. म्हणजे देशाच्या बेदाण्याच्या दराचा विचार करायचा तर तासगावच्या बेदाण्याचा दराचा विचार नॅशनल मार्केटमध्ये केला जातो. इतकं ते एस्टॅब्लिश 20-25 वर्षात झालं. आणि ते करण्यामध्ये बेसिक काम त्यांनी ते केलं. त्यांनी शाळा काढली नाही, हायस्कूल काढलं नाही, कॉलेज काढलं नाही, कारखाना काढला नाही. पण जे काही बेसिक त्या भागातल्या, म्हणजे ज्याला मूलभूत गरजा म्हणू, पाणी हे मूलभूत गरज होती. द्राक्ष बागायत, कारण उसाकडनं तो सगळा उसाचा पट्टा होता, उसाकडून द्राक्षाकडे लोक वळले होते. आणि द्राक्ष शेतीला स्थैर्य देण्याचं काम त्या काळात आर पाटलांनी खूप केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जयंत पाटील, पतंगराव कदमा यांच्या नंतर विश्वजित कदमानं घेतलेलं नेतृत्व, आणि आर पाटील, कारण ह्यांचं निधन अलीकडच्याच 5-10 वर्षात झालेलं आहे सर दोघांचं, आर पाटील आणि पतंगराव कदमांचं. त्यांचा प्रभाव खूप होता आणि मला वाटतं की व्यक्ती प्रभावाच्या जोरावरती आले. जयंत पाटलांचा आतापर्यंतची 8वी निवडणूक आहे, ह्या 8वी निवडणुकीतलं त्यांचं जे मताधिक्य आहे ते सर्वात कमी मताधिक्य आहे. म्हणजे कुठंतरी पाठलाग झाला होता त्यांचा, पण त्यांचाही कुठेतरी पराभव होईल का अशी वातावरण निर्मिती झाली होती. त्याचं कारण आहे की जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं त्याचा तो परिणाम आहे. आणि ह्या तिघा नेत्यांचा प्रभावाखाली त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यातल्या त्यात आर पाटलांचा मुलगा जो रोहित आहे, रोहितनं स्वतःचा एक प्रभाव वेगळा निर्माण केलाय असं पहिल्याच निवडणुकीवरनं दिसतंय. आरआरचा मुखवटा होताच आणि हे प्रति आरआरच आहेत असंच स्वरूपाचं वातावरण होतं. आणि तो त्यांचीच तो कॉपी पण करतो. तो बोलताना सुद्धा तसाच बोलतो, बोलताना सुद्धा आव्हान तसंच करतो.
वागणंही तसंच आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या पूर्वी 1 महिना 2 महिने तो प्रत्येक गावात फिरत होता आणि त्या गावातच राहत होता आणि संध्याकाळी गावकऱ्यांना जमून तो देवळात बसून बोलत होता आणि त्याच देवळामध्ये तो मुक्काम करत होता. अशा स्वरूपाचा त्यांनी प्रचार गेल्या 2 महिन्यापासून करत आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी सर्व पद्धत आर पाटलांची उचलली आहे. जयंत पाटलांनी स्वतःचीच पद्धत एक निर्माण केली आणि विश्वजित कदमांनी पताराव कदमांची उचललेली आहे. त्यामुळे ह्या नेत्यांचा प्रभाव तिथं खूप महत्वाचा ठरला आणि मला वाटतं की ते यश महाआघाडीला मिळून गेलं. अन्यथा बाकीच्या ठिकाणी त्याचा प्रभाव पडला का नाही पडला आणि पाडू शकले का नाही पाडू शकले आणि ते मतदारसंघात नंतरचं वातावरण बघितल्यानंतर ते मतदारसंघातच अडकून पडले. विशेषतः विश्वजित कदम आणि जयंत पाटील त्यांना बाहेर जाताच आलं नाही. मग नंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये फारसं करता आलं नाही. जयंत पाटील काही महाराष्ट्रात थोडेसे जाऊन आले, पण त्याचा प्रभाव त्यांना पाडता आला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ते राजकारणामध्ये एक मर्यादा आली. जयंत पाटलांच्या तालुक्यातली 48 गावं ज्या शिराळा मतदारसंघात आहेत तिथं प्रथमच भाजप निवडून आले. जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सत्यजित देशमुख होते. सत्यजित देशमुख निवडून आले. सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख हे 12 वर्ष विधान परिषद सभापती होते आणि विधिमंडळाला विधानसभेला 5 वेळा निवडून आले होते. त्यापैकी ते 11 वर्ष मिनिस्टर होते. म्हणजे तोही काँग्रेसचाच मतदारसंघ होता आणि जे निवडून आले ते सुधीर गाडगे सोडले आणि आता खाडे ना म्हणता येईल. हे 2 उमेदवार सोडले तर बाकी सगळे पूर्वाश्रमी जे काँग्रेसचेच लोक आहेत आणि त्यांच्याच बळावर हे लोक निवडून आले. म्हणजे सचिन देशमुख हा काँग्रेसचा आजपर्यंत परवापर्यंत काँग्रेसमध्ये होते. अलीकडे ते भाजपमध्ये गेलेत आणि जयंत पाटलांचे साडूच आहेत ते. त्यामुळे मला असं वाटतं की हा बदल जो झालेला आहे तो बदल काँग्रेसच्या मदतीनं भाजपनं घडवून आणलाय. त्याचं हे यश आहे निश्चित मानायला पाहिजे. आणि पण राजकारणाची कूस ज्या पद्धतीनं बदलले, लोकांच्या अपेक्षा, तरुणांच्या अपेक्षा ज्या पद्धतीनं बदललेले आहे, मुलींचं शिक्षण जितक्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे, समाज ज्या पद्धतीनं बदललेला आहे, ते सगळं पाहता मला वाटतं की यांनी ते राजकारण बदलायला पाहिजे. नाहीतर भाजप आलं काय आणि हे आलं काय, मुखवटे वेगळे असतील पण राजकारण तेच करत राहिलं तर परत लोकांना फेरविचार करावा लागेल अशी परिस्थिती आता तर आहे. आणि मग ते परत जर गेन करायचं असेल तर काँग्रेसनं बदलायला पाहिजे किंवा महाआघाडीनं बदलायला पाहिजे आणि यांनी पण मिळालेल्या यशाचा वापर करून वेगळं राजकारण करायला पाहिजे. कारण लोकांच्या अपेक्षाच वेगळ्या झालेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन, ज्या पद्धतीचं आता टेलिकम्युनिकेशन म्हणा किंवा एकूण दळणवळणाची सगळी क्रांती झालेली आहे. पुढच्या 5 वर्षात आणखीन काय बदल होतील आपल्याला अनपेक्षित असे बदल सुद्धा समाजामध्ये होऊ शकतील असं मला वाटतंय. आणि ते विचारात घेता या सर्व राजकारण्यांनी फेरविचार करून फेरमांडणी करावं लागेल. जिंकलेली सुद्धा मांडणी करावं लागेल. त्यांना सुद्धा फेरविचार करावा लागेल. नाही तर हेच राजकारण गावगाड्याचं राजकारण राहणार नाही आता. असं मला तर वाटतं. आणि त्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रातला हा जो भाग आहे दक्षिण भाग, हा दक्षिण भाग मोठ्या प्रमाणात बदललाय आणि त्या बदलाची एक फुणगाट म्हणू किंवा एक प्रतीक समजू आपण. ह्या निकाल म्हणजे तो एक प्रतीक आहे त्याचा आणि तो जरी मुखवटा काँग्रेस जुन्या काँग्रेसवाद्यांचा जो असेल तरी तो मुखवटा बदललेला आहे आणि त्याची नोंद घ्यावंच. तर शेवटचा प्रश्न, Yes. सातारा, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे साखरपट्टा म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण सहकार क्षेत्राची पंढरी म्हणतो. 2014 साली महाराष्ट्रात, देशात भाजप भाजप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, लोकांनी निवडून आले. महाराष्ट्रातही त्यांनी सत्ता स्थापन केली भाजप महायुतीने. त्यानंतर त्यानंतरही या साखरपट्ट्यात, या सहकार क्षेत्रात असं सांगितलं जातं की म्हणावं तेवढा शिरकाव भाजपला करता आला नव्हता. आता या निकालानंतर अजित पवार पण सोबत असतील. आता भाजपला सहकार क्षेत्रात शिरकाव सोपा झालाय का, काय वाटतं? सहकार क्षेत्रात सोपा झालाय म्हणण्यापेक्षा सहकार क्षेत्रात असलेले लोकांचा भाजपमध्ये शिरकाव झालाय. म्हणजे ते तिकडे शिरकाव केलेत आणि भाजपला हे लक्षात आलं की आपल्याला इथं स्वतंत्रपणे जाऊन चालणार नाही. त्यांच्यातलीच असंतुष्ट लोक जे आहेत, त्यांच्यातली जी स्पर्धा आहे ती आपण हेरली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की सुधीर गाडगेंचा एक अपवाद सोडला तर बाकीचे 23 पैकी 23 महायुतीचे लोक निवडून आलेत. त्या पैकी 22 लोक हे पूर्वाश्रमी जे काँग्रेसचे लोक आहेत आणि त्यांचा तो प्रभाव त्याच्यावरती आहे. अगदी जनसुराजचे विनय कोरे यांचाही जरी विचार केला, त्यांनी वेगळा जरी पक्ष स्थापन केला असला तर त्यांचे पूर्वाश्रमीचे सगळे लोक किंवा त्यांच्या ह्या सगळ्या सहकारी संस्थांचा जे पाया रचलाय तो सगळ्या काँग्रेसच्या कारकिर्दीतला केलेला.
काँग्रेसचं धोरण त्यांना, काँग्रेस सरकारचं धोरण त्याला खूप पूरक होतं आणि तो उभा राहावा असा विचार काँग्रेसचा होता. त्याचा आधार घेऊन त्यांनी खूप मदत घेतली सरकारची आणि त्या मदतीच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणात सरकारचं जाळं उभं राहिलं. त्या पिढीत जे शिक्षित होते, जे काही थोडंफार शिक्षण घेतले होते, त्यांना नोकऱ्या तिथं मिळाल्या. आत्ता जे शिक्षण घेत आहेत त्यांना कारखान्यात नोकरीला जागाच नाही, म्हणजे ती नोकरी करू सुद्धा इच्छित नाही. कारखान्यात नोकरीला आहे म्हटलं तर एखादी मुलगी सुद्धा लग्न करणार नाही त्या मुलाबरोबर. कारण आत्ताच्या अपेक्षाच सगळ्या बदललेल्या आहेत आणि सगळं ज्याला 360 डिग्रीमध्ये बदललंय म्हणतात तशा पद्धतीचं हे वातावरण आता बदलत चाललंय. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपने तो प्रयत्न केला की या सह्याद्रीच्या कड्यावरती डोकं आपटून काय उपयोग नाही, आपणच त्याच्यावर चढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या दगडाचाच उपयोग केला पाहिजे. त्यामुळे हे काँग्रेसमधले जे काही संघर्ष, एक अंतर्गत संघर्ष होते, त्यातनं जे असंतोष होते, त्यातनं जी स्पर्धा होती, त्या स्पर्धेतनं जे बाजूला पडले होते, ज्यांचं त्याच्यात वर्चस्व नव्हतं, तशा लोकांना हाताशी धरून त्यांनी राजकारण यशस्वी केलंय आणि तोच एक मार्ग होता त्यांना, त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपने आज यश मिळवलंय, पण ते टिकवायचं असेल तर मात्र राजकारणाची कूस बदलावी लागेल. त्यांनी सहकारातले लोक भाजपमध्ये शिरकाव केलेले आहे. त्यांनी सहकार भाजपचं काँग्रेसीकरण करू नये, नाहीतर ते जर काँग्रेसीकरण केलं तर मग मला वाटतं की लोकांचा भ्रमनिराश होईल आणि त्यांनी काही वेगळं देण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. कारण या भागातले काही मूलभूत प्रश्न पण आता खूप त्याच्या पाठीमागे आहेत, असंतोष निर्माण होण्याच्या. कारण सहकारी चळवळीचा किंवा कारखानदारीचा एक मर्यादा संपलेली आहे. ते सगळे सेट झालेले आहेत, त्यांच्या मर्यादा संपलेल्या आहेत. उसाला भाव देण्याचं हे उद्दिष्ट होतं ते मिळालेलं आहे. नोकऱ्या तुम्ही देऊ शकता, त्या नोकऱ्या आता त्या शिक्षक सुशिक्षित होणाऱ्यांचं प्रमाण आणि नोकऱ्यांचं प्रमाण पाहिलं तर फार फार व्यस्त आहे. त्यामुळे नोकऱ्या तुम्ही काही देऊ शकत नाही दूध संघात किंवा सहकारी कारखान्यात किंवा जिल्हा बँकेत. तिथं सुद्धा नोकऱ्या देताना आता काँग्रेसवाले पैसे खातात, म्हणजे तिथं पैसे घेऊन नोकऱ्या देतात दूध संघात किंवा याच्यामध्ये जिल्हा बँकामध्ये. आणि हे त्यांनी केलं, त्यामुळे इतक्या ते खालच्या थराला गेले, त्यामुळे त्यांचे डाऊनफॉल ज्याला म्हणतो तो डाऊनफॉल इथे झाला. आणि त्यामुळं आता त्या मर्यादा संपलेल्या आहेत, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जावं लागेल आता. आणि ते जर हे यांनी केलं आणि तसं करू शकले तर भाजपला पुढे जाऊन यश मिळवून राहील आणि हे यश टिकवता येईल. नाहीतर हे यश टिकवणं कठीण आहे. हा एक तात्पुरता ज्याला फुगवटा म्हणून तो फुगवटा ठरेल आणि नाहीतर मग बदल होऊन काही उपयोग झाला नाही. कारण या भागातले रस्त्यांचे प्रश्न खूप गंभीर आहेत, उच्च शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत. इथला गरीब जो माणूस आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र हा साखरपट्टा जरी म्हटला असला तरी तो सुद्धा खूप छोट्या शेतकऱ्यांचा आहे. तुम्हाला इकडले 70-80% शेतकरी हे 1 हेक्टरच्या खालचे शेतकरी दिसतील. ऊस पट्टे म्हणजे ऊस मळे म्हणजे असे माझी एक 50 एकरची ऊस शेती आहे आणि माझी एक 60 एकरची ऊस शेती आहे, अशी ऊस शेती नाही आहे. हा छोट्या शेतकऱ्यांचा हा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची आर्थिक ताकद हे मर्यादित आहे. त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी आता शिक्षण हे एकमेव राहिले आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी. आणि मग ती नोकरी कशा पद्धतीची, मग ती प्रायव्हेट मधली असो, गव्हर्नमेंट मधली असो की आणि कुठल्याही क्षेत्रातली असो, ती चांगली नोकरी मिळणं, यासाठी लागेल ती ताकद ते शिक्षण देण्यासाठी, आपल्या पाल्याला शिक्षण देण्यासाठी खर्च करतायत. आणि ती करण्याची कुवत त्यांच्यामध्ये आली की नाही ते आलेली आहे. ती पूर्वीच्या सहकारी साखर कारखानदारीमुळं, दूध संस्थांच्यामुळं, ऊसाच्या पैशामुळं, दुधाच्या पैशामुळं, सहकारी बँकांच्या पैशामुळं त्यांना ती ताकद मिळालेली आहे. इथं शिक्षणाचा मोठा विस्तार झालेला आहे. कारण पूर्वीच्या काळातले तुम्ही 60-70च्या काळातले आमदार पाहिले की त्यांनी शाळा सुरू केल्या, हायस्कूल सुरू केले, रस्ते बांधले, छोटे छोटे पूल बांधले, सहकारी संस्था उभ्या केल्या. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 11,000 सहकारी संस्था आहेत. गाव आहेत 1150, सहकारी संस्था 11,000 आहेत. त्यातल्या मोठ्या कमी असतील, पण त्या सहकारी संस्थांच्या मध्ये तुम्ही जर पाहिलं किंवा जिल्हा दूध संघ सारखा 4,000 कोटीचा टर्नओव्हर असलेला जिल्हा दूध संघ आहे, वारणा सारखा दूध संघ आहे जो नेसलेचा बोर्नविटाचं प्रोडक्शन तो करतो. म्हणजे बोर्नविटा सारख्या मल्टीनॅशनल कंपनीचं प्रोडक्ट करण्याची ताकद त्या जिल्हा तालुका दूध संघात आहे. इतकं ऍडव्हान्स हे दूध संघ झालेले आहेत किंवा हे सहकारी संस्था झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे जाणारं काहीतरी राजकारण आपल्याला करावं लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागेल, एअरपोर्टची गरज आहे, रेल्वेची गरज आहे, चांगल्या रस्त्यांची गरज आहे. आणि ही जी गरज जर तुम्ही भागवला नाही तर तुमचं राजकारण पुढे जाणार. म्हणून मला असं वाटतं की ही दिलेली प्रतिक्रिया आहे लोकांची, ह्यातनं दोघांनी शिकलं पाहिजे. टिकायचं असेल तर काँग्रेसनी पुन्हा जर यायचं असेल, महाआघाडीला पुन्हा यायचं असेल तर बदलावं लागेल.
आणि भाजपला जर पुन्हा यायचं असेल तर त्यांनाही बदलावं लागेल, राजकारण बदलावं लागेल, राजकारणाची कूस बदलावं लागेल. हा दिलेला एक वॉर्निंग आहे असं म्हणता येईल लोकांना. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो दक्षिण महाराष्ट्र आहे त्याचं बदलतं राजकारण तुम्ही एकदम खूप सोप्या भाषेत, एकदम रंजक भाषेत समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. आपले मनपूर्वक थँक्यू. आभार.